जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रथम सत्र परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ओपन हाऊस हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या उपक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ, उपमुख्याध्यापक उत्तम भरसट, पर्यवेक्षक डी.के. टोपले, R.S.F. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आला। 5वी ते 10वीच्या सर्व तुकड्यातील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, स्काउट गाईड, जल सुरक्षा, कार्यानुभव, चित्रकला व क्रीडा या विषयांमध्ये केलेल्या लेखी व प्रात्यक्षिक कार्याची पाहणी पालकांना करून देण्यात आली आहे। विद्यालयातील एकूण 1504 पालकांनी उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतलाय। पालकांनी वर्ग शिक्षकांशी संवाद साधत मुलांच्या अध्ययनातील अडचणी मांडल्या व शिक्षकांनी प्रत्येक शंकेचे शांतपणे निरसन केले। विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ कशी साधता येईल त्यासाठी आवश्यक दिशादर्शनही पालकांनी घेतले। यावेळी प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वर्ग शिक्षक व इतर शिक्षक यांनी इयत्ता 5वी ते 10वीच्या पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना वस्तुनिष्ठ उत्तर देत शाळेचे अध्यापन, नियोजन, शैक्षणिक काटेकोरपणा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यालय तसेच असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे। तसेच अनेक पालकांनी प्राचार्य शरद शेजवळ यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत उपक्रमाचे कौतुक केले। प्राचार्य शरद शेजवळ यांनी आपल्या पाल्यांचे शिक्षण अधिक सक्षम होईल यावर मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी शाळेपेक्षा पालकांच्या सहवासात अधिक वेळ घालवतो, त्यामुळे शिक्षकांप्रमाणेच पालकांनीही वह्या तपासणे, नियमित संवाद साधणे आणि विद्यार्थ्यांची अभ्यासाकडे वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे। तसंच विद्यार्थी वेळेत शाळेत येणे, वेळेत घरी पोहोचणे व घरी अभ्यासासाठी शिस्तबद्ध वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कलागुण, क्रीडा कौशल्य आणि इतर अंगभूत क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षक वर्ग सातत्याने करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या प्रयत्नांमुळे शाळा आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा नावलौकिक पंचक्रोशी टिकून असल्याचं शेजवळ यांनी सांगितलं। उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलाय। नमस्कार। आज जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी या विद्यालयामध्ये शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये ओपन हाऊस हा उपक्रम राबविण्यात आला। ओपन हाऊस उपक्रम घेण्यामागचा हेतू असा आहे की विद्यार्थी जो आहे त्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा सुसंवाद साधणं खूप गरजेचं आहे। वर्षभर विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये येतात, त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आपण पालकांशी संवाद साधत असतो आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या या विकासासाठी पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद साधून त्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे किंवा पालकांच्या शाळेकडनं काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा जाणून घेणं, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणं, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून त्या विद्यार्थ्यांना प्रगती कशी होईल या दृष्टिकोनातून असे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात आणि त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी हा उपक्रम आपण राबवलेला आहे। या उपक्रमाला आज पालकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि अनेक पालकांनी या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या की सर, हा ओपन हाऊस घेतल्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांची प्रगती जाणवली, विद्यार्थ्यांचा आहार असेल, व्यायाम असेल किंवा अभ्यासातल्या ज्या अडीअडचणी आहेत याच्यावरती निश्चितपणे पालक आणि शिक्षक यातून संवाद साधून विद्यार्थ्यांना घडवण्याचा हा तुमचा जो मानस आहे हा खूप छान आहे। अशा पालकांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्यात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मोबाईल वापरतायत, तो मोबाईल न वापरण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या जर शाळेतून विद्यार्थ्यांना सूचना दिल्या गेल्या तर त्याचा अधिक फायदा त्या ठिकाणी होईल। विद्यार्थी मोबाईल वापरण्यासाठी आमचं ऐकत नाही, परंतु शिक्षकांनी दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करतं, म्हणून आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांना मोबाईल वापरासाठी बंदी करण्यात यावी, विद्यार्थ्यांना लवकर उठण्याच्या सूचना देण्यात याव्या आणि तुम्ही आता जो काही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम देता आहात तो अभ्यासक्रम अजून कसा जास्त देता येईल आणि तो त्यांचा पूर्ण कसा करून घेता येईल त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा। आम्ही पालकसुद्धा तुम्हाला या उपक्रमामध्ये निश्चित सहकार्य करू आणि मुलांकडून आम्हीही अभ्यास करून घेऊ अशा प्रतिक्रिया त्या ठिकाणी पालकांनी नोंदवलेल्या आहेत आणि याच्यातून निश्चित विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल। विद्यार्थी जे आहेत हे कर्तव्यदक्ष होतील, चांगला अभ्यास करतील आणि अभ्यासाकडे लक्ष देऊन येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये
टिकण्यासाठी अवांतर वाचन कसं करता येईल या दृष्टिकोनातून ग्रंथालयाचा जास्तीत जास्त फायदा घेतील अशा अपेक्षा काही विद्यार्थ्यांनी आणि काही पालकांनी त्या ठिकाणी आमच्याकडे नमूद केलेल्या आहेत. निश्चितच या सगळ्या गोष्टींचा उपयोग आम्हाला आमच्या शाळेचं नावलौकिक वाढवण्यासाठी होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.